गुड इव्हनिंग, शुभ संध्या सगळ्यांना. आणि आज सेशनला येताना मला बरेच प्रश्न होते की आज ऍक्च्युली कुठला टॉपिक घ्यावा. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण बरेच दिवसापासून याबद्दल बोलतोय, पण आपण अजूनही एक्सपेरिमेंटेशन कडे वळलेलं नाही. तर आज आपण एक्सपेरिमेंटेशन करणार आहे. आज आपण एक प्रत्यक्ष उदाहरण पाहणार आहे की कसे आपले पॅटर्न्स आपली लाईफ बनवतात. कारण आपण जे बोललो ना, ते फक्त आतापर्यंत आपण जे बोललो ती फक्त इन्फॉर्मेशन नाहीये. ती एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉन्सेप्ट आहे, जो आतापर्यंत आपण इन्फॉर्मेशन म्हणून आत्मसात तर केला, पण जोपर्यंत आपण वास्तविक जीवनात कसं ते आपल्या जीवनावर काम करतंय, कसं ते आपल्या संकल्पापासून सिद्धीकडे जाण्याच्या प्रवासामध्ये युजफुल आहे किंवा युजफुल नाही आहे, ते आपण जेव्हा प्रत्यक्षात बघतो ना, तेव्हा आपला विश्वास प्रगाढ होतो. आणि म्हणूनच लहानपणापासून आपल्या शाळेत प्रात्यक्षिक होते. प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम हे सगळं होतं. प्रात्यक्षिकाने काय होतं, आपल्याला जे आहे ते समजतं, है ना? आणि जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो की हे होतंय, होताना आपण कृती होताना बघतो, तर तेव्हा आपल्या शास्त्रावर जास्त विश्वास बसतो. तर आज आपण समजा तुम्ही मागच्या आठवड्याभरापासून आतापर्यंत आपल्या जीवनाच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे, मनी आहे, हेल्थ, रिलेशनशिप किंवा तुमचा हॅपीनेस इंडेक्स आहे. त्याला जर तुम्ही प्रत्यक्षात व्यवस्थित बघितलं असेल, तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल, की आपल्या लाईफमध्ये काही-काही प्रॉब्लेम रिपीट होतात आणि आपण मागच्या वेळेस बोललोही होतो. खूप सारे प्रॉब्लेम असे आहे जे परत-परत, परत-परत रिपीट होतात. होऊ शकतं दुसऱ्या व्यक्तीचं बिहेवियर असेल किंवा होऊ शकतं, की तुमच्याच जीवनामधले काही पैशाशी रिलेटेड इश्यू असतील. काही असं असेल, की बरेचदा लोकं तुम्हाला वेळेवर पैसे देत नाही किंवा रिलेशनशिपमध्ये काही इश्यूज असतील किंवा हेल्थमध्ये काही दुखणे-खुपणे परत-परत येत आहे. तर आपले हे जे प्रॉब्लेम्स रिपीट होतात आहे ना, हे ॲक्चुअली प्रॉब्लेम्स रिपीट होतात आहे पॅटर्न्समधनं. सो इट इस नॉट जस्ट प्रॉब्लेम्स, ॲक्चुअली इट इस द रिपिटेशन ऑफ पॅटर्न. आणि पॅटर्न इंटरनल आहेत. इंटरनल पॅटर्न रिपीट होतात आणि त्याचा रिस्पॉन्स म्हणून जीवनामध्ये आपल्या बाह्य परिस्थितीत काही प्रॉब्लेम्स रिपीट होत असतात. तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, आपण म्हणतो ना डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काय? जो पण तुम्हाला त्रास आहे त्याच्या मुळाचं जे कारण आहे ते माहीत करणे. तर आज आपण डायग्नोसिस करणार आहे. कारण जोपर्यंत आपला पॅटर्न बदलणार नाही, तोपर्यंत आपल्या लाईफचा प्रॉब्लेम पण बदलणार नाही आणि आपले संकल्प पण सिद्ध होणार नाही. तर संकल्प सिद्ध करणे हा तर आपला हेतू आहे. हो, ऑफकोर्स आपण आपण जन्माला आलो संकल्पापासून सिद्धीकडे प्रवास करायला. जर तुमच्याकडे संकल्पच नाहीये, जर तुम्हाला काही सिद्धच करायचं नाहीये, तर तुम्हाला आयुष्यात मजा कशी येणार? की नाही? प्रत्येक छोट्या बाळाला फक्त आनंद हे माहितीये. पण तुम्ही बघा, एक 5वीतला बाळ, 6वीतला मुलगा किंवा कुठल्याही वयाच्या व्यक्तीला काहीतरी एक ध्येय असतं. आणि पण ते ध्येय साध्य करताना बरेचदा तुम्ही हे ऐकलं असेल, अनेक लोकं म्हणतात, "मी खूप प्रयत्न केले या जॉबसाठी किंवा या रिलेशनशिपमध्ये, या सब्जेक्टसाठी 12वी मध्ये 10वी खूप प्रयत्न केले, खूप अफर्मेशन पण केले आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. मी खूप पॉझिटिव्ह विचार पण करतो किंवा करते. पण माहीत नाही का, माझा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही किंवा माझ्या लाईफमध्ये हा काही बदल जो आपण बोलतोय ना, हा काही घडून येत नाही. असं का होतं?" त्याचं कारण असं आहे, की जर आतली आयडेंटिटी बदलली नाही ना, तर बाहेरचं वास्तव बदलायला फार वेळ लागतो. फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग, फक्त अफर्मेशन्स किंवा तुमचे व्हिज्युअलायझेशन्स तुम्हाला मदत करणार नाही, जर तुमची आतली स्वतःबद्दलची ओळख बदललेली नाहीये. तर तुमची स्वतःची आतली ओळख काय आहे? जर ती ओळख बदलली नाही, तर बाहेरचं वास्तव पण बदलणार नाही. आणि म्हणून मग आपण म्हणतो, की इतका प्रयत्न केला तरी हे होत नाही, याचा अर्थ हे माझ्या नशिबात नसेल. कल्पना करा, कल्पना करा, की समजा पुढच्या 21 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे नवीन हिडन पॅटर्न्स दिसायला लागले तर? समजा तुम्हाला हे समजलं, की नेमकं कुठे तुमचं मॅनिफेस्टेशन अडतंय. तुम्हाला हे कळलंय, की तुमची आयडेंटिटी, तुमची जी ओळख आहे, तिला आपण कसं स्ट्रगलमधून प्रॉस्पेरिटीमध्ये म्हणजे अ, जीवनाचं जे म्हणतात ना, हार्ड वर्किंग जे असतं किंवा स्ट्रगल म्हणजे खूपच जास्त तुमच्या जीवनामध्ये खराब पॅच सुरू आहे किंवा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लढावं लागतं.
कुठलं पण गोष्ट तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळत नाहीये. समजा त्या आयडेंटिटी म्हणून तुम्ही प्रॉस्पेरिटी मध्ये शिफ्ट होऊ शकला. प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी. तर तुमच्या जीवनामध्ये काय बदल होईल? पुढचे 5-10 वर्ष तुमचे किती वेगळे असतील. कधी विचार केला किंवा कधी कल्पना केली? कारण मॅनिफेस्टेशन आहे ना, टेक्निक बद्दल आहेच नाही. आपण बरेचदा मॅनिफेस्टेशन टेक्निक हे ऐकतो, वाचतो, बघतो. पण मॅनिफेस्टेशन टेक्निक बद्दल आहेच नाही. मॅनिफेस्टेशन हे फक्त तुमच्या आयडेंटिटी बद्दल आहे. तुमच्या ओळख बद्दल आहे. कारण जर मॅनिफेस्टेशन टेक्निक बद्दल असतं, तर प्रत्येक व्यक्तीने एक टेक्निक केली असती ना. आता मला सांगा, रतन टाटा किंवा मुकेश अंबानी हे कुठली टेक्निक वापरत असतील बरं? तर कुठलीच एक अशी टेक्निक नाहीये मॅनिफेस्टेशनमध्ये, जी 100% अगदी 100% ही फिट होईल. ती टेक्निक कोण डिसाईड करतं माहितीये? आपला विश्वास. ज्याचा ज्यावर विश्वास आहे, ते त्याला लागतं. तर तो विश्वास कुठून येतो? आपल्या आतली आपली ओळख. आता आज एक ग्रुपमध्ये शेअरिंग आलं होतं, की मी माझ्या स्टाफ मेंबर्सवर विश्वास करायला म्हणजे शेअर करणार. तर विश्वास करणं ही खूप मोठी शक्ती आहे. आणि ते फार सुंदर शेअरिंग होतं. कारण आपण जेव्हा स्वतःवर विश्वास करायला लागतो, तर आपण दुसऱ्यांवर विश्वास करायला शिकतो. याचा अर्थ असं नाहीये, की कोणाला तुम्ही चसपडू नका किंवा तुम्ही कोणावरही विश्वास ठेवा. कधी-कधी आपल्याला माहिती असतं, की ही व्यक्ती विश्वासपात्र आहे, पण तरी आपण विश्वास ठेवत नाही. आणि बरेचदा ती जी विश्वासपात्र व्यक्ती आहे, जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, पण तुम्ही विश्वास ठेवत नाही, ती तुम्हीच असता. विश्वासपात्र आहे, पण स्वतःवर पण विश्वास ठेवायला आपल्याला फार संकोच आहे. आणि म्हणूनच काल मागच्या सेशनमध्ये मागच्या बुधवारी आणि त्याच्याही आधीच्या बुधवारी जेव्हा तुम्ही लोकांनी सजेस्ट केलं आणि नंतर काही लोकांनी मला पर्सनल विंडोवर मेसेजेस पण पाठवले, की आपला एक डेली प्रोग्राम असायला पाहिजे म्हणजे आपण या कन्व्हर्सेशनमध्ये रोज असू शकतो. आणि म्हणून या काही दिवसांमध्ये मी 21 दिवसांचा डीप जर्नी प्लॅन केलाय आणि त्याचं नाव आहे रिच माइंड टू द पाथ टू प्रॉस्पेरिटी म्हणजे श्रीमंत मन ते समृद्ध जीवन. आणि आपण या प्रवासात काय करणार आहे? तर आपण या प्रवासामध्ये आपल्या माइंडचे पॅटर्न समजून घेऊ. आपण आपले सबकॉन्शियस बिलीफ बदलवू आणि आपण प्रॉस्पेरिटीची आयडेंटिटी बिल्ड करू. तर आता त्याआधी म्हणजे या प्रोग्रामबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळण्याच्या आधी आपण हे बघू, की हे काम कसं करतं? आणि काम कसं करतं याच्यासाठी तुम्हाला मी आधी त्याची एक रूपरेषा सांगू इच्छिते. संदर्भाचं स्पष्टीकरण म्हणतात. तर ते संदर्भ असा आहे, की एक एक फॉर्म्युला आहे. जेव्हा आपण फॉर्म्युलाच्या बेसवर काम करतो ना, जर केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स बघा कुठलंही शास्त्र असतं ना, त्यात एक फॉर्म्युला असतो आणि त्या फॉर्म्युलाच्या बेसिसवर तुम्ही काम करता ते फार सोपं होऊन जातं. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा बनवला तर मी आहे. आणि हा आपल्या शास्त्रामध्ये आधीच आहे. तर मी काही त्याची इन्व्हेंटर नाही. तुम्ही हे म्हणू शकता ही डिस्कव्हरी आहे. पण हा फॉर्म्युला डिस्कव्हर करायला मला 10 ते 15 वर्ष लागले. कारण 10 ते 12 वर्ष आधी जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये सगळ्याच एरियामध्ये अगदी लोएस्ट फेजला होते, तेव्हा माझी मॅनिफेस्टेशन जर्नीची ॲक्चुअली कॉन्शियसली सुरुवात झाली. तसं पाहिलं तर सबकॉन्शियस लेव्हलवर आपण नेहमीच मॅनिफेस्ट करत असतो. कॉन्शियसली सुरुवात झाली म्हणजे एका स्पिरिच्युअल लीडरपासून, बी.के. शिवानीपासून सुरुवात झाली. हळू-हळू जेव्हा खूप वर्ष त्यांचं मी म्हणजे 10 वर्ष त्यांना रोज ऐकलेलं आहे. 1 ते 2 तास दिवसातून. म्हणजे एक डेडिकेटेड टाईम ते ऐकायलाच होता. आणि मग बरेचसे पुस्तकं माझ्या जीवनात आकर्षित झाले आणि जवळ-जवळ 100 ते 150 पुस्तकं वाचले. त्यानंतर मॅनिफेस्टेशनशी रिलेटेड वेगळ्या-वेगळ्या लोकांकडून जगात आणि आपल्या देशातल्या वेगळ्या-वेगळ्या लोकांच्या भाषेतून वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने हे शास्त्र ते कसे समजून सांगतात. हे सगळं शिकल्यानंतर आणि या शास्त्राला 10 वर्षाचा रिसर्च आणि डीप स्टडी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ॲक्चुअली हे आपण 5 सिंपल स्टेपमध्ये समोर मांडू शकतो. आणि ते 5 सिंपल स्टेप मला मिळाले आणि माझं आय वॉज लाइक माइंड ब्लोन. सो इट इज BETAA म्हणजे बीटा. बीटा आपण शब्द करतो. तर आता हे BETAA काय आहे? तर बी आहे बिलीफ. हं. आता बघा आपल्याला ना या फॉर्म्युलामधून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला 5 नावाच्या लोकांशी आज मैत्री करायची आहे. 5 नावाच्या लोकांची. तर आधी आपण मराठीमध्ये हे समजून घेऊ, मग आपण इंग्लिशमध्ये जाऊ. तर ह्या लोकांची नावं काय आहेत? तर या लोकांची नावं आहे आधी विश्वास, मग आहे भावना, त्यानंतर आहे विवेक, त्यानंतर आहे कृती आणि त्यानंतर आहे लक्ष्मीकांत. आणि हे 5 लोकं कोण आहे? हे मी तुम्हाला अगदी आता बघ 5 मिनिटाच्या आतच समजून सांगणार आहे. विश्वास, भावना,
विवेक, कृती आणि लक्ष्मीकांत. तर आता हे काय आहे? आपण आणि हे खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. आणि हा अभ्यास करताना मला इतकी मजा आली याचा आणि नंतर त्याचं जेव्हा प्रात्यक्षिक केलं, तेव्हा त्याचं जे त्याचे जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस आले ते अगदी म्हणजे अगदी भारी होते. म्हणजे ते पाहून असं वाटलं, की अरे वाह! हा फॉर्म्युला तर खूपच पॉवरफुल आहे. म्हणजे आपल्याला वाटतं, आपल्याला स्वतःची फ्रिक्वेन्सी जर मोजायची आहे, तर कुठलं काही आहे का आपल्याकडे? बीपी ॲपरेटस असतं, स्टेथोस्कोप असतो किंवा तुमचं एसपीओ2चं हे असतं. पण फ्रिक्वेन्सी आपली मोजायची असेल तर काय आहे? अरे, काहीच नाहीये. तर मग आता या बीटा फॉर्म्युलामधून तुम्ही बघणार, की ॲक्चुअली तुम्ही स्वतःचा फ्रिक्वेन्सी कशी मॅच करू शकता. तर आता हे पहिलं जे आहे ना विश्वास म्हणजे बिलीफ. तर हा जो बिलीफ आहे ना, हा बिलीफ याच्यासोबत तुम्ही ढोंग नाही करू शकत. तो आहे आणि तो आत असा रुजलेला आहे, असा बसलेला आहे ना, अगदी आत जिथे तुम्हाला माहिती पण नाही की हा बिलीफ आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा म्हटलं की "हो, हो, तुमच्या अफर्मेशन आहे मध्ये आहे, आय एम वेल्दी." असे बरेच लोकांकडे अफर्मेशन असतात. मी फार श्रीमंत आहे आणि तुम्हाला आतमध्ये तुमचा बिलीफ काय म्हणतो माहिती तू श्रीमंत नाहीये. कारण की तुझ्या लाईफमध्ये सध्या पैशाशी रिलेटेड हा प्रॉब्लेम चालू आहे. माझ्याशी खोटं बोलू नको. आणि हा विश्वास जेव्हा आपल्याला असं म्हणतो, तर काय होतं, आपल्याला वाटतं, नाही कदाचित ना रिपिटेशन असं म्हणतात, की फेक टिल यू मेक. मग आपण त्याला परत, 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 परत 10-10, 100दा पण आणि खूप मेहनत करतो आणि मग आपण मॅनिफेस्टेशन खूप केलं, पण कदाचित माझ्यासाठी नाही बनत. कारण तुमच्या खूप आतमध्ये तो विश्वास बसलेला आहे ना. तो विश्वास जो आहे ना, तो तुम्हाला सत्य सांगतोय. तर तुम्ही त्याच्याशी फेक नाही करू शकत. आता या विश्वासामुळे तुमची भावना काय तयार झाली? तर दुसरं आहे भावना. भावना म्हणजे इमोशन. इमोशन इज ॲक्चुअली एनर्जी इन मोशन. तर व्हॉट इज एनर्जी इन मोशन? एनर्जी इन मोशन म्हणजे बघा, आपल्याला कुठल्याही भावना आहे. भावना येते दुःखाची, भावना येते सुखाची, आनंदाची. काय होतं काहीतरी बदलतं ना. तुम्ही असे स्तब्ध नसता. आनंद कुठल्याही गोष्टीत जातात बघा. तुमच्या मुलांची फक्त नावं घ्या. तुम्हाला आनंद होतो की विचार, "अरे वाह, वाह, वाह!" किंवा तुमच्या जीवनातल्या एखाद्या दुःखी प्रसंगाबद्दल बोललं, तर तुम्हाला लगेच एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं ज्याच्यासोबत तुम्हाला चांगला अनुभव नाही, तुम्हाला लगेच दुःख होतं. तर ही आनंद आणि दुःख लगेच काहीतरी भावना आतमध्ये निर्माण झाली. याचा अर्थ काय आहे? ही एक एनर्जी आहे, ही एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा जी आहे ना, ही तुमची फ्रिक्वेन्सी डिसाईड करते. ही भावनेची ऊर्जा. तर भावनेची ऊर्जा आपल्या जीवनात फारच महत्वाचा घटक आहे. भावनात्मक ऊर्जा. मग येतं मग येतं विवेक. विवेक म्हणजे आपण म्हणतो ना, सदसद विवेकबुद्धी. सदसद विवेकबुद्धी ज्यांची स्ट्राँग असते ना, त्यांची मजबूत असते. त्यांना स्वतःसाठी काय बरोबर, काय त्यांचं डिसिजन मेकिंग खूप फास्ट असतं आणि चांगलं असतं, स्ट्राँग असतं. पण हे विवेक जे आहे ना, हे आपले विचार बनतात. आता विवेक आणि विचारमध्ये फरक काय? विवेक म्हणजे तुम्ही शांतीने विचार करून तुम्ही ठरवता, तुमच्यासाठी हे बरोबर आहे, की विवेक ते निर्णय क्षमतेसाठी विवेक आवश्यक आहे. विचार म्हणजे काय? विचार म्हणजे कुठलाही विचार कधीही येतो. कुठलाही विचार कधी येतो? 60,000 विचार येतात. पण सगळे विवेक नसतात. 60,000 विचार येतात आणि या विचारांवर कंट्रोल कसं करणार? दॅट इज दॅट इज अ चॅलेंज. तर आता चौथं आहे कृती. कृती म्हणजे ॲक्शन. ॲक्शन. आता ॲक्शन तर आपण सगळे घेतो. ॲक्शनमध्ये मराठी लोकं मागे नाही. ॲक्शन घेण्यात एकदम नंबर 1. का? आपण किती ॲक्शन घेतो माहितीये? जेवढी जरुरी आहे त्याच्या डबल. सगळीकडे पहा तुम्ही. मराठी व्यक्ती किती मेहनती आहे. कुठेही जा तुम्ही कुठल्याही देशामध्ये पहा. मराठी माणूस, मराठी स्त्री खूप मेहनती आहे. जर समजा एखादं काम ए पासून बी पर्यंत जाण्याचं असेल, तर मराठी माणूस त्याला एक टर्न घेईल. आधी डी, ई यांना भेटून येईल आणि मग बी कडे जाईल. कारण मेहनत करण्याची इतकी सवय पडली आहे, की कुठलीही गोष्ट आपल्याला समजा बिना मेहनतीची किंवा कमी मेहनतीत मिळाली, आपला विश्वासच बसत नाही, की हे आपलं आहे. कारण आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं गेलंय, की आपल्या मेहनतीचा पैसा असेल तरच उचलायचा. अरे, कुठे-कुठे जाता? दूर जायची गरजच नाही. आपण लहान असताना बघा, आपल्याकडे कोणी पाहुणे यायचे आणि आपल्या हातामध्ये 10ची जर नोट दिली, तर आई काय म्हणायची?
बिलकुल घ्यायचे नाही. इथून डोळे मोठे करून असे असे हात घ्यायचे नाही. मग आपण काय करायचं, ते परत द्यायचं. नाही, नाही, नाही. काकू मला नकोय. नाही काकू मला नकोय. मग जबरदस्ती हातात टाकायचे. आठवतं तुम्हाला? आता ते काही चोरीचे पैसे तर नव्हते. ते मर्जीने देत होते. पण आपल्या आई-बाबांनी काय शिकवलं? नाही घ्यायचे. का? कारण तू त्या ₹10 काम नाही केलंय. तर आपला बिलीफ काय, आपला विश्वास काय? मी जर मेहनत केलेली नाहीये, तर मी हा पैसा घेणार नाही. आता युनिव्हर्सला तुम्हाला काही गिफ्ट जरी द्यायचं असेल, तर तुम्ही युनिव्हर्सला काय म्हणतात? मी मेहनत केली नाही, मला नकोय. याचा अर्थ हा नाहीये, की तुम्ही काही चुकीचं काम करावं. पण ह्यातून या परिस्थितीत तुम्ही बघा तुमचा विश्वास काय आहे? तर कृतीमध्ये आपण खूप समोर आहे. पण ही कृती आहे ना साधी नाहीये. ही ॲक्शन अलाइन्ड ॲक्शन किंवा इंटेन्शनल ॲक्शन असायला हवी. इंटेन्शनल म्हणजे आपण किती मेहनत करतोय हे इम्पोर्टंट नाहीये. आपण कशासाठी आणि का काम करतोय हे इम्पोर्टंट आहे. कशासाठी आणि का? आणि हे आपण कधी-कधी विसरून जातो. आणि म्हणून मराठी लोकं खूप मेहनत करतात, पण त्याच्या मोबदल्यात ते जितकं डिझर्व्ह करतात, तितकं त्यांना मिळत नाही. कारण की त्यांना मेहनत करण्यावर विश्वास आहे, पण मेहनतीच्या मागचा व्हाय ओळखायला ते विसरून गेलेत. आणि आता 5वं लक्ष्मीकांत याच्यात काय अर्थ आहे माहिती आहे? याच्यात 2 अर्थ आहेत. एक तर लक्ष कुठे? तुमचं जिथे लक्ष राहील ना, जर तुमचं लक्ष्मीकडे लक्ष आहे, तर लक्ष्मीची कांती तुमच्याकडे येईल. लक्ष कुठे आहे तुमचं? लक्ष म्हणजे फोकस. फोकस म्हणजे अटेन्शन. जास्तीत जास्त वेळा लक्ष कुठे असतं आपलं? फक्त विचार करा. जास्तीत जास्त वेळ आपल्या कुठल्या विचारांकडे किंवा कुठल्या गोष्टींकडे लक्ष असतं? कदाचित फक्त कामं पूर्ण झाली पाहिजे. काही लोकांचं याकडे लक्ष असतं. काही लोकांचं लक्ष असतं, की मा काही लोकं मी बघितले, पूर्ण वेळ भूतकाळाकडेच लक्ष असतं. 20 वर्ष आधी जेव्हा माझ्यासोबत असं झालं होतं, तर त्या पर्टिक्युलर एक्स व्यक्तीने मला असं म्हटलं होतं. तर लक्ष कुठे आहे? आता जे लक्ष देताय तुम्ही आणि जनरली नाही 99% ऑफ द टाईम आपलं लक्ष कुठे असतं माहितीये? भूतकाळात झालेल्या दुःखी प्रसंगांकडे. आणि आता हे बघा आपल्या विरोधात कसं काम करतं. आता समजा तुम्ही 20 वर्ष आधी, 10 वर्ष आधी किंवा 20 दिवसा आधीच्या कुठल्यातरी परिस्थितीचा विचार करताय. त्याने तुम्हाला फार दुःखी वाटतंय आणि हा इगो माइंडचा गेम आहे तुमच्यासोबत. तुम्हाला तो हिरो बनवतो. पहा, पहा तुला किती त्रास दिला, तुझ्यावर किती अन्याय झालेला आहे आणि तुला तर म्हणजे छळ केलेला आहे तुझा या लोकांनी. काय झालं? मनातल्या मनात तर मी हिरो बनले. पण भावना काय आली? दुःख, स्वतःची दया, दुःख आणि स्वतःची दया. आता ही भावना जी आपण काय बोललो होतो, भावनात्मक ऊर्जा तुमची फ्रिक्वेन्सी बनवते. आता दुःख आणि जेव्हा स्वतःची दया येते, तर ही हाय फ्रिक्वेन्सी आहे की लो फ्रिक्वेन्सी आहे? ही लो फ्रिक्वेन्सी आहे. आता जर लाइक अट्रॅक्ट्स लाइक म्हणजे लाइक अट्रॅक्ट्स लाइकच्या लॉ नुसार समजा ही लो फ्रिक्वेन्सी आहे आणि जास्तीत जास्त वेळा माझं लक्ष समजा मी कशी दुःखी आहे आणि मी किती म्हणजे त्याला काय म्हणतात सेल्फ पिटी स्वतःबद्दल दया करणे आपण याच्यातच समजा गुंतलेलो आहे आणि आपलं लक्ष इथेच आहे तर आपल्याकडे लक्ष्मी कशी येणार कारण लक्ष्मी तर हाय फ्रिक्वेन्सी लोकांकडे जाते ज्यांच्याकडे आनंद आहे ज्यांच्याकडे सुख आहे माझ्याकडे आनंद आणि सुखासाठी कितीही सुखोपयोगी वस्तू असल्या तरी जर माझं लक्ष त्या दुःखी भावनेकडे आहे तर मी आनंद किंवा लक्ष्मीचा सहवास किंवा माझ्या घरी येणारा लक्ष्मीचा वास मी एन्जॉय करू शकत नाही किंवा मी ते माझ्या भावनांमध्ये अनुभवू पण नाही शकत. मग माझं मॅनिफेस्टेशन पूर्ण कसं होणार? मला जे हवं ते पूर्ण कसं होणार? आणि म्हणून हा जो बीटा फॉर्म्युला आहे, ह्याने आपण हे पाहू शकतो, की आपले पॅटर्न्स कुठे. तर आता समजा आपल्याला आपलं खूप इम्पोर्टंट गोल आपल्याला अचीव्ह करायचा आहे. तर आपण या बीटा फॉर्म्युल्याला कसं वापरू शकतो? तर आता आपण काय करू, की तुमच्यापैकी कुणी पण व्यक्ती समजा इफ यू आर रेडी टू व्हॉलंटिअर तर आपण एक एक्सपेरिमेंट करूया. म्हणजे तुम्ही त्याच लोकांनी हात वर करायचा ज्यांना त्यांचा गोल लोकांसोबत शेअर केलेला चालेल.
है ना, म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नाहीये. असा कुठला गोल असेल तर तुम्ही ते शेअर करू शकता, कारण मी काही प्रश्न विचारेल तुम्हाला, तर ते प्रश्न जे आहे त्याची उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. पण हा तुमच्यासाठी हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह नेक्स्ट 5 मिनिट्स असू शकतात. तर समजा तुम्हाला इच्छा आहे की तुमच्या कुठल्या तरी गोलचं ऑडिट व्हावं, तर आपण याला मेंटल ऑडिटिंग म्हणू शकतो आपण. तर असं मेंटल ऑडिटिंग व्हावं तर तुम्ही हात वर करू शकता किंवा तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. येस, डॉक्टर रेखा, वेलकम. सगळ्यात आधी तर मी तुमचं करेज खूप अप्रिशिएट करते, की प्रत्येक वेळेस तुम्ही पार्टिसिपेट करता खूप ऍक्टिव्हली, आणि त्याबद्दल खरंच सगळ्यांना फार ऊर्जा मिळते. तर तुमची ऊर्जा खूपच हाय फ्रिक्वेन्सीवर आहे, त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. तर आता तुमच्या जीवनामध्ये तुमचा महत्वाचा गोल काय आहे? आता आपण इथे गोल म्हणजे काय, मला काय करायचं आहे, की मला समाजाला घेऊन की मला घेऊन माझ्या स्वतःचा. बिलकुल तुमचं स्वतःचं. अरे आपण आहोत म्हणून समाज आहे. ओके. तर मला असं वाटते आहे, की मी एक हाय व्हॅल्यू इन्फर्टिलिटी कोच अँड सेक्स इंटिमेसी कोच कन्सल्टंट बनावं. अरे वा, व्हेरी गुड. तर आता तुम्हाला हे जे गोल आहे तुमचं, आणि डायरी पेन तयार ठेवा हा तुमची, तुम्हाला मी काही लिहायला सांगणार. आता याच्याशी रिलेट हे तुमचं आहे की तुम्हाला एक सक्सेसफुल अगदी म्हणजे हायली अचीव्ड पर्सन आणि ऍज अ कोच, जिथे तुम्हाला खूप साऱ्या लोकांना फर्टिलिटी एरियामध्ये मदत करायची आहे, राईट. आणि याच्यामध्ये खूप सुंदर गोल आहे, कारण ह्यात विन विन सिच्युएशन आहे तुमच्यासाठी आणि समाजासाठी. तर याच्यासाठी तुमचा तुमचा सध्याचा बिलीफ काय आहे या बाबतीत? हे गोल तुम्ही आता बोलले आणि मी म्हंटल परत ऐकलं, तर याबद्दल तुमच्या आतून बिलीफ काय येतो? येस, मी ते आहे ते करू शकते म्हणून मी ह्याला माझ्या आयुष्याचा ध्येय बनवलं. हा, तर तुमचा अगदी डीप सिटेड बिलीफ आहे की हे मी करू शकते, की हा विचार आहे फक्त? येस, आहे. कारण हे एका लाईनमध्ये डिसाईड करायला मला गेले 10 वर्ष लागले, की हा, नेमकं मला काय काय करायचं करायचं? आहे. तर आता हे ही शोधण्यासाठीच बरोबर, तुम्ही 10 वर्ष लावले हे शोधायला. पण आता हा गोल फुलफिल होण्याचा विश्वास ऑन द स्केल ऑफ 0 to 5 किती आहे? 0 to 5 म्हटलं तर आपण 3.5 और 4, थ्री मॅक्स टू पॉईंट मॅक्स 4 पॉइंट देऊ शकतो ठीक, आपण. 3.5 to 4. आता ते लिहून घ्या तुम्ही, स्कोर. 5 to 4 ठीक आहे. स्कोर. हा, आता जेव्हा हे 4 आहे, तर याच्याशी रिलेटेड तुम्हाला भावना काय येते? असं वाटतंय मला, की अजूनही त्या गोलपर्यंत पोहोचायला कुठेतरी काहीतरी कमी आहे, काहीतरी जे कमी. मला माहीत नाही. हा, तर हा तुमचा बिलीफ आहे, हे बी मध्ये येईल. आता याच्याशी रिलेटेड, आता जेव्हा तुम्ही हे बोलताय की कुठेतरी काहीतरी कमी आहे, हे तुमच्या आतून आलंय, अगदी आतून. हे तुम्ही कॉन्शियसली नाही बोलले, आधी तुम्ही बोलले आणि त्यानंतर सेकंड लेअर ही ओपन झाली. आता जेव्हा तुम्ही असा विचार करा काहीतरी कमी आहे, तर काय भावना निर्माण होते? या स्कार्सिटी, की मे बी तो जो गोल बनवलेला आहे, पण आय डोंट नो काय कमी होत आहे. तर एक शंका, की एक खरंच जे हा, मी लाईन हा, पहिल्या वाक्यात जी बोलली, हा, ते बरोबर. खरंच अचीव्ह होईल का? व्हेरी गुड. तर आता हे आहे सेल्फ डाऊट. तर आता तुम्हाला इमोशन म्हणजे भावनाच्या समोर, ईच्या समोर लिहायचंय सेल्फ डाऊट, म्हणजे थोडी शंका. करेक्ट. हं. आता याच्या मागे विचार काय आहे? जर सेल्फ डाऊट येतोय, तर जेव्हा तुम्हाला आता असं वाटतंय, तर डोक्यामध्ये एक विचारांचं जाळं निर्माण होतं लगेच. खूप सारे आपल्याला असे फ्लॅशेस दिसतात, व्हिज्युअलायझेशन्स येतात, असे सीन्स येतात. तर काय विचार येतात तुम्हाला? मला इथे असं वाटतं, की जसं मागे मी बोलली पण होती, की मला असं वाटतंय, की मी छोट्या जागेत आहे कदाचित म्हणून हे होणार नाही. किंवा मग एक नेक्स्ट असं पण होतं, की चला ग्लोबल किंवा थोडंसं आपल्याला वाढायचं आहे, तर आपल्याला सोशल मीडियावर यावं लागेल. बरोबर. काही प्रोग्राम्स रन करावे लागतील, तेव्हाच आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. पोहोचू शकू. व्हेरी गुड. खूपच छान. तर हे सगळे तुमच्या डोक्यात विचार येतात आहे, है ना? मग आपण हां. सोशल मीडियावर जाऊ. मग पण होईल का? पण आता सोशल मीडियाचे अल्गोरिदम बनवले आहे. इतके तर सारे लोकं आहे. मग आपली तिथे स्पेस आहे का? मग आपण कुठली भाषा घ्यावी? आपण मराठी घ्यावी का आपण हिंदी घ्यावी का आपण इंग्लिश घ्यावी? म्हणजे हे कसं होणार? आणि हाऊ? ह्याचं मला उत्तरच मिळत नाहीये. पण मग मी सुरुवात कधी करायची? असे पण विचार येतात कधी-कधी. हं. येतात. व्हेरी गुड, ऑब्व्हियसली. व्हेरी गुड. तर आता बघा विचारांचं जाळं फार मोठं आहे, है ना? तर आता तुमचं जे थॉट आहे, म्हणजे आपण बीईटी टी वर आलोय, थॉट आहे. याच्यामध्ये तुम्ही 0 to 5 पैकी स्वतःला किती स्कोर करणार?
म्हणजे मी किती गुंतले यात हा, याचं. आता थॉट जो आहे ना, आता हे समजा 1 2 3 4 5, तर 3 मध्यबिंदू आहे. तर 3च्या वर म्हणजे थोडे एलिव्हेटेड थॉट्स आहे, आणि 3च्या खाली म्हणजे थोडेसे, जसं तुम्ही सेल्फ डाऊट बोलल्या, तशा प्रकारचे काही थॉट आहे. 3.5, 3 पेक्षा जास्तच आहे थोडं, म्हणजे थोडी 3.5. जास्तच गुंतून पडते मी. हा, 3.5 ठीक आहे. तर आता आता तुम्ही हे म्हटलं, आता तुम्ही मला सांगा, याच्याशी अलाइंड ऍक्शन तुम्ही आतापर्यंत काय घेतलेली आहे? जसं म्हटलं, आता मला सोशल मीडियावर यायचं आहे, तर त्यासाठी ऍक्शन मी घेतलं 6 महिन्यापासून घेतेच आहे. की जसं वेबसाईट बनवली मी, आता थोडंसं Instagram किंवा कोणीतरी ते हँडल करू शकेल, मी त्याच्याशी बोलली, की मला आता काय काय करावं लागेल, स्टेप बाय स्टेप मला सांगा, की बरोबर. जेणेकरून मी ते करणार. हम्म, आणि मग आपण अजून ऍक्शन नाही घेतली मी, म्हणजे बरोबर. अजून एकही व्हिडिओ बनला नाही आहे. नाही, बट हा, जस्ट त्याची प्रिपरेशन सुरू प्रिपरेशन आहे. सुरू आहे. व्हेरी गुड. सो अजून आपण ऍक्शन मध्ये खूप समोर गेलेलं नाहीये, है ना? हम्म, ठीक आहे. हम्म. आता लास्ट अटेन्शन. आता आपलं अटेन्शन म्हणजे आपलं लक्ष जास्तीत जास्त वेळा दिवसभरातून कुठल्या विचाराकडे किंवा कुठल्या कृतीकडे असतं, किंवा कुठल्या विचारांकडे. आपला एक तर त्याच्यात तुम्हाला पाहायचं भूतकाळात आहे का भविष्य काळात आहे की वर्तमान काळात आहे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, कुठल्या प्रकारच्या विचारांकडे आपलं जास्त लक्ष आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर मोर दॅन 50-60% तर मी पास्ट मध्येच असते. व्हेरी की अरे मागे आपण असं केलं, हे फार आधी करायला पाहिजे होतं. हा. थोडं फार असं वाटते की चला जाऊ द्या, आता आपण आहो एक 20-30% म्हणायला काही हरकत नाही. की जाऊ द्या, गेलं ते गेलं, आता आपण करूया. पण जेव्हा पुढचा विचार करते तेव्हा परत तो क्वेश्चन मार्क व्हेरी, येतोच. खूपच छान, की खूपच. अरे हा, कसं. हं. बरोबर. हं. व्हेरी गुड. ऍक्च्युली तुम्ही खूप ऑनेस्ट रिप्लाय देताय, याबद्दल सगळ्यात पहिले तर तुमचं खूप अभिनंदन. तर आता आपल्याला लिहायचं आहे मार्क. हा जो तुम्ही आता शेवटी ए मध्ये 0 to 5 मध्ये तुमचं काय मार्क द्याल तुम्ही स्वतःला? त्याच्याकडे तर अटेन्शनच नाहीये. 1-2च देईल मी. कारण मी व्हेरी फक्त गुड. विचारच करते आहे. मी ऍक्शन बरोबर. काहीच नाही घेत आहे. आणि अलाइंड ऍक्शन मध्ये पण किती? नाही. अलाइंड ऍक्शन मध्ये पण 0 1 2 पैकी आता काही फक्त मी डिस्कशन करते आहे ना. मी अजून ऍक्शन घेतलेलीच नाहीये. तर काही? बरोबर, फ्रँकली स्पीकिंग मी 0च देईल. बरोबर. व्हेरी गुड. स्वतःला. आता तुमचा ह्या पाचही याच्यातला स्कोअर किती आला? बिलीफ मध्ये आपण 3.5 घेतला. हम्म. सेल्फ डाऊट मध्ये 3 आला. हम्म. विचारांमध्ये मी आपण किती म्हटलं होतं 4. हम्म. नाही, पास्ट मध्ये आहे ना मी. आपण तिसऱ्यांदा हे घेतलं ना. बरोबर, विचार. विचारामध्ये 3. त्यानंतर कुठलं होतं? कृती, ऍक्शन. कृती, ऍक्शन. ऍक्शन मध्ये मी फक्त जे थॉट किंवा जे काय म्हटलं जातं, प्लॅनिंग हम्म. प्लॅनिंग करते फक्त. तर त्याला मी 2च म्हणेल, कारण ठीक आहे. नाही अजून एकही. आणि अटेन्शन मध्ये तर मी 0च आहे अगदीच. व्हेरी गुड. आता याचं ऍडिशन किती आली? 11.5. 11.5. टोटल किती आहे? 20. 20 आउट ऑफ 11.5 आपल्याला 25. मिळालं. 25 कारण 25 सॉरी, हा, 25. आता येस, 25 पैकी 11.5 मिळालेले आहे, है ना? तर आता बघा, ही जी एक्सरसाइज आहे ना, ही तुम्ही सगळेजण आपल्या कुठल्याही गोल बद्दल करू शकता. आणि आता बघा, आपल्याला 25 पैकी 11.5 मिळाले. याचा अर्थ काय आहे? 25चा अर्थ म्हणजे आपण 50% पेक्षा खाली स्कोअर मध्ये आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ कुठेतरी BETAA, बीटा, यामध्ये ब्लॉकेजेस आहेत. याच्यात ब्लॉकेजेस आहे. आता माझा प्रश्न हा आहे तुम्हाला, की समजा आपला 11.5 आहे, आणि आता तुमचं जे गोल आहे, तुमचं हे गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला हा स्कोअर किती असायला हवा? तर 25 पाहिजे आपल्याला, आउट ऑफ लागणार. एक्झॅक्टली. याचा अर्थ आता ही जर्नी 11.5 पासून 25 पर्यंत जाण्याची. ज्या दिवशी तुम्हाला दिसेल की तुम्ही 11.5 पासून 20 पर्यंत आलाय, याचा अर्थ तुम्ही तुमच्या गोलच्या जवळ आहात.
आणि मॅक्झिमम वेळेस जेव्हा आपण हे अनालिसिस स्वतःचं करत नाही, तर हे 11.5 पासून 20 पर्यंत जायला काही लोक 1 वर्ष घालवतात, काही 5 वर्ष, काही 10 वर्ष, काही 15 वर्ष, आणि काही काही आयुष्यभर. आणि मग आपण काय म्हणतो, माझा गोल अचीव्ह नाही झाला, कदाचित ते माझ्या नशिबात नव्हतं, पण आपण कधी त्याला स्ट्रक्चर्ड वे मध्ये अनालाइज नाही केलं. आणि हा एक प्रवास आहे. आणि आता तुम्ही बघा की कसे तुमचे विचार एक पॅटर्न आहे. ते विचार येतात, तुमची कृती बंद होते, आणि तिथून पहा कसा डाऊनफॉल सुरू होतोय. आणि कुठून सुरू झाली? ते सेल्फ डाऊट पासून सुरू झालं. सेल्फ डाऊट पासून तुम्ही मग विचारकडे आले, मग विचार पास्ट मध्ये आहात तुम्ही, मग तुमच्या ऍक्शनचा स्कोर कमी आला, मग तुमचं लक्ष म्हणजे अटेन्शनचा स्कोर कमी आला, आणि हळूहळू तिथून आता इच्छा खूप आहे गोलची, पण आपला बीटाचा जो स्कोर समजा आपला वेगळा आहे आणि गोल वेगळा आहे, तर आपली आणि गोलची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे की सेम? वेगळी आहे. जमीन आसमानचा. एक्झॅक्टली. पण आपण म्हणतोय लाईक अट्रॅक्ट्स लाईक. याचा अर्थ आपल्याला जर तो गोल अचीव्ह करायचा असेल, तर आपल्याला बीटा स्कोर सुद्धा आपला हाय करावा लागेल. बीटा स्कोर जेव्हा आपला हाय येईल, तेव्हा आपोआपच तुमचा गोल तुमच्याकडे येणं एक ऑटोमॅटिक प्रोसेस राहील. त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क नाही करायचंय, काम करायचंय. हार्डवर्क नाही करायचं याचा हाच अर्थ नाहीये की झोपा काढायच्या आहे. काम करायचंय, पण योग्य दिशेने. स्वतःला फक्त मी आय एम अ हार्ड वर्किंग पर्सन हे म्हणून घेण्यासाठी किंवा या ट्रॉफीसाठी आपण काम करणार नाही. आपण योग्य दिशेने काम करू, जे काम आपल्याला कुठेतरी घेऊन जाईल. सो आपला जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, हा असाच, हा कोर्स नाही, हा तुमच्या मनातल्या आतली, अगदी तुमच्या मनाच्या आतल्या प्रवासाची एक सुरुवात आहे. आणि याला तुम्ही एक मेंटल ऑडिट म्हणू शकता, जो तुमच्या बीटा स्कोअरवर आधारित आहे. आणि हा बीटा मेथड मी गेल्या 10 वर्षांच्या अभ्यासातून जसं तुम्हाला सांगितलं, संशोधनानंतर तयार केलेला आहे. पुष्कळ खूप सारी पुस्तकं वाचल्यानंतर इतका सारा इन्फॉर्मेशन जेव्हा डोक्यात येतं ना, तेव्हा आपल्याला वाटतं काही सिम्पल वे असावा की हे सगळं आपल्याला एका ठिकाणी त्याचा सारांश मिळावा. आणि हा त्याचा सारांश आहे मॅनिफेस्टेशनचा. आणि हा तुम्ही तुमच्या कुठल्याही स्वप्नावर तुम्ही अप्लाय करू शकता, आणि तुम्हाला दिसेल की सगळीकडे तुम्हाला हेल्थमध्ये बघा, वेल्थमध्ये बघा, रिलेशनशिपमध्ये बघा. कारण मन, मॅनिफेस्टेशन, नर्वस सिस्टम, वेल्थ, आयडेंटिटी या विषयांवर तुम्ही जेव्हा सखोल जाता, तर शेवटी हे 5च गोष्टी आहेत. आणि या सगळ्या अनुभवांचा सार म्हणजे बीटा मेथड. आणि या कार्यक्रमात तुम्हाला जे मिळणार आहे, ते म्हणजे आपल्या आतल्या परिवर्तनाचं एक संपूर्ण ज्ञानकोश. बघा, आपलं मन आहे ना एका समुद्रासारखं आहे. आता आपण डॉक्टर रेखांसोबत बोललो ना, आपण फक्त सरफेसवर आहोत. अजून आपण त्यांच्या मनाच्या डुबकी मारलेलीच नाहीये. आता आपण फक्त सरफेसवर स्क्रॅच केलं. समजा त्यांच्या मनात डुबकी मारायला गेलो ना, इतकं काही निघेल, ज्याची त्यांना पण कल्पना नाही. तर समुद्राच्या आतमध्ये काय आपल्याला दिसतं का बाहेरून? नाही दिसत. समुद्राच्या वरच्या पाण्याकडे पाहिलं तर त्याची खोली किती आहे समजत सुद्धा नाही. पण खूप किलोमीटर्स असते त्याची खोली. मीटर्स पण नाही, फूट पण नाही. आणि खरं तर तुमच्या मनात अनेक उत्तरं आधीपासून तुमच्याकडे तयार आहेत. मग तुम्हाला त्याचं माहिती कसं नाही? कारण त्याची तुम्हाला जाणीव नाही. का? कारण त्या मनाच्या खोलीत जाणं एकट्याने फार कठीण आहे. इट इज जस्ट लाइक स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंग समजा तुम्ही व्हिडिओ पहा किंवा तुम्ही स्वतः कुठे गेले असाल, तर तुम्ही स्कुबा डायव्हिंग म्हणून तुम्ही जर आतमध्ये गेले ना, तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला समजा मी म्हटलं, चला हा तुमच्यासाठी स्कुबा स्कुबा डायव्हिंगचा युनिफॉर्म आहे, आणि तुम्हाला खूप सारे व्हिडिओज सांगितले, स्कुबा डायव्हिंग कसं करायचं व्हिडिओज पाहिले तुम्ही, ठीक आहे? आणि तुम्हाला एक इन्स्ट्रक्टर मिळाला, तर तू जा, मी इथे बाहेर आहे. तुम्ही समुद्रात उडी घ्याल का? तुम्हाला ऑक्सिजन मास्क दिला, युनिफॉर्म दिला, तुम्ही डुबणार नाही, तुम्हाला सगळी साईन लँग्वेज सांगितली, तुम्ही जाल का? नाही जाणार. का? एकटं कसं जाणार? पण समजा तुम्हाला म्हटलं की हा गाईड तुमच्या सोबत येईल, आता तुम्हाला काय वाटेल? नाही, तुम्हाला वाटेल हा, जर गाईड आहे आणि यांना अनुभव आहे तर आपण जाऊ शकतो. कारण जेव्हा आपण समुद्राच्या खोल भागात जातो, तेव्हा एक वेगळं जग दिसायला लागतं. ते एक जगच वेगळं, ते एक विश्व वेगळं आहे. तिथे तुम्हाला नवीन मासे दिसतील, नवीन जीव दिसतील, नवीन नवी परिसंस्था दिसेल, आणि तुम्हाला वाटेल की अरे, हे तर पूर्णपणे एक वेगळं नवीन विश्व आहे. वरून पाहताना ते दिसलं नव्हतं तसं. तर जसं
तसंच जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या खोल भागात जातात, तुमचं मन एक समुद्र आहे आणि त्याच्या खोलीत जेव्हा आत जाता, तुम्हाला दिसायला लागतं एक नवीन विश्व जे बनलेलं आहे. तुमच्या सबकॉन्शियस बिलीव्स, तुमचे थॉट पॅटर्न्स, तुमचे ट्रिगर्स, तुमच्या भावना, आणि तुम्ही ऍक्शन का घेत नाहीये याची कारण. आणि हीच तुमची आयडेंटिटी बनवते आणि हीच तुमची स्वतःची ओळख असते. तुमची ओळख म्हणजे तुमचं नाव नाही, तुमची ओळख म्हणजे तुमची डिग्री नाही, तुमची ओळख म्हणजे तुमची सक्सेस नाही, तुमची ओळख म्हणजे तुमची फेल्युअर नाही. तुमची ओळख म्हणजे तुम्ही स्वतःला स्वतः स्वतःच्या आतल्या विश्वात कसं म्हणून बघता, ही तुमची ओळख आहे. आणि ही ओळख बनते तुमचा विश्वास, तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमची कृती आणि तुमचं लक्ष जास्तीत जास्त वेळा कुठे असतं दिवसात. आणि हीच तुमची आयडेंटिटी, हीच तुमची ओळख तुमच्या जीवनातल्या परिणामांना शेप करत असते. आणि आपण त्याला नाव देतो नशीब. जे खरं लक फॅक्टर आहे ते फक्त 20% आहे. 80% ऑफ व्हॉट यू आर गोइंग टू एक्सपिरियन्स इन युअर लाईफ स्टार्ट फ्रॉम युअर. 80% तुमचं जे नशीब आहे ते तुम्ही इथून बनवू शकता. आणि हा 21 दिवसाचा प्रवास यासाठीच तयार केलेला आहे. आणि याचं नाव आहे रिच माइंड टू द पाथ टू प्रॉस्पेरिटी. श्रीमंत मन ते समृद्ध जीवन. कारण समृद्ध जीवनाची सुरुवातच श्रीमंत मनापासून होते. आणि तुमच्या जुन्या ओळखीचे जर पॅटर्न तुम्ही ओळखून तोडून टाकले आणि नवीन पॅटर्न तुम्ही जर स्वीकार केले आणि नवीन पॅटर्न्स आणि नवीन बिलीफ पासून आणि नवीन भावनांपासून तुम्ही जर ऍक्शन करत गेले तर काय होणार? तुमचे जे बीटाचा स्कोअर आहे तो तुमच्या गोल सोबत अलाइन व्हायला लागेल. आणि जेव्हा तुमच्या गोल सोबत तुमचा बीटाचा स्कोअर अलाइन व्हायला लागेल, मग तुम्हाला लक्षात येईल की अरे च्या, आता कळलं की माझं मॅनिफेस्ट का होत नव्हतं. आणि यासाठी तुम्हाला लक्षात येईल की अच्छा, कुठली पण एक मॅनिफेस्टेशन टेक्निक अशी नाही आहे जी माझा बीटा स्कोअर वाढवेल. हे इनर ट्रान्सफॉर्मेशन बद्दल आहे. कारण तुमची कमाई, तुमच्या संधी, नातेसंबंध, ग्रोथ हे सगळं तुमच्या ओळखीशी जोडलेलं आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला कसे ट्रीट करतात हे पण तुमची स्वतःची ओळख काय आहे त्यावर डिपेंडंट आहे, त्यावर अवलंबून आहे. तुमच्या रिलेशनशिप मध्ये तुम्हाला किती रिस्पेक्ट मिळतो हे पण तुम्ही स्वतःची ओळख स्वतःसोबत काय बनवली आहे यावर अवलंबून आहे. तुम्ही किती पैसा कमावणार हे सुद्धा, तुमची हेल्थ कशी राहणार हे सुद्धा, एव्हरीथिंग इज कमिंग फ्रॉम विदिन. कारण तुमचं अंतर्विश्व तुमचं बाह्य विश्व बनवत आहे. काही ओपन होतंय तुम्हाला स्वतःसाठी? आणि मग तुम्हाला कळेल की का आपण अशी लो व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीवर का असतो. तर लो व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी, खूप लोक मला विचार, मग फ्रिक्वेन्सी हाय करायला काय करायला हवं? होळीच्या दिवशी एक दिवस खूप नाच गाण्यामध्ये डान्स करून घेतल्याने फ्रिक्वेन्सी हाय होत नाही. फ्रिक्वेन्सी हाय करायला इट्स अ लॉट ऑफ इनर वर्क. ते आपल्याला आपल्या आतल्या जगावर काम करायला लागेल. आणि तेव्हा तुम्हाला दिसेल की कसं तुमचा, अदरवाईज प्रत्येक इन्फॉर्मेशन एक इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे ना, हा माहितीबद्दल नाहीये. कारण तुम्हाला मॅनिफेस्टेशन माहिती आहे. का माहितीये? तुम्ही याच्यासाठी नाही, मला मला काही माहिती नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर काय बघता. अरे तुम्ही जन्माला आले तेव्हापासूनच तुम्ही मॅनिफेस्ट असाल. पण आता आपल्याला काय करायचं, कॉन्शियस मॅनिफेस्टर बनायचं. म्हणजे कॉन्शियसली मुद्दाम केलेला. होऊ शकतं हा तुमच्यासाठी पुढचा टप्पा असू शकतो. पण समृद्धीची सुरुवात बाहेरून होत नाही. समृद्धीची सुरुवात मनातल्या एका बदलापासून होते. आणि कदाचित हा तो क्षण असू शकतो. आणि हा फॉर्म्युला डिस्कवर करण्यासाठी मी होऊ शकतं अराउंड 6 to 7 lakhs स्पेंड केले असेल. कारण की मला कन्व्हिक्शन येत नव्हतं की काय आहे, म्हणजे आहे काय मॅनिफेस्टेशन ऍक्च्युली. व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन हे मॅनिफेस्टेशन आहे का? आणि विथ टाइम लक्षात आलं की नाही, ऍक्च्युली नाही. व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन आपण रोजच करतोय. ह्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या दिवसातून वेळ काढायची गरजच नाहीये. मॅनिफेस्टेशन काही वेगळं आहे. आणि जेव्हा या बीटा फॉर्म्युला सोबत मॅनिफेस्टेशन अटॅच झाला, अरे च्छा, हे तर आपण पसरवायला हवं. आणि म्हणून आपण हा प्रवास सुरू करतोय. आणि हा जो प्रवास आहे याच्याशी रिलेटेड तुम्हाला
डिसिजन मेकिंग, तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही कसं प्रेझेंट व्हायला हवं, तुम्ही तुमच्या अ, अ, समजा तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स असतील, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन कसं करावं, किंवा आपण एक कृतज्ञतेचा एक वेगळ्या पद्धतीने सराव करणार रोज. सो हे जे सेशन्स राहतील हे राहतील सकाळी 7:15 ते 8. हे चालू होतील 13 मार्च पासून. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, की आपण ऍक्शन बेस्ड प्रोग्राम आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला फक्त ज्ञान नाही मिळणार, तुम्हाला एक छोटासा कॉन्सेप्ट मिळणार आणि तेव्हाच्या तेव्हा तुम्ही आपण सगळे काम करू. आणि मग तुम्ही प्रश्न विचारणार आणि तुमच्या जीवनाच्या मध्ये रोज कसा बदल होतो. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक सोमवारी, म्हणजे हा जो प्रोग्राम तसा तर 21 दिवसाचा आहे, पण माझी इच्छा आहे की याला मी कंटिन्यू करावं. प्रत्येक सोमवारी याच्यामध्ये आपण बीटा स्कोरिंग करणार. बीटा स्कोरिंगची एक्सरसाइज प्रत्येक सोमवारी राहील. प्रत्येक सोमवारी तुम्ही बघू शकाल की तुमचा स्कोअर किती इम्प्रूव्ह झालाय. आणि ही ही काही हे नाहीये, ही काही रेस नाहीये. हे स्वतःच्या आतमध्ये प्रत्येक आठवड्यात मी कुठली लेअर बाजूला केली आहे ह्याचं रिअलायझेशन. आतापर्यंत या फॉर्म्युलासाठी मी बऱ्याच म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता नॉन मराठी लोकांसोबत काम केलं. बऱ्याच लोकांसोबत काम केलं. त्यांच्या जीवनामध्ये फार सुंदर सुंदर बदल पण झाले. काही लोकांनी आपला करोडचा बिझनेस सुरू केला. काही डॉक्टर्स होते ज्यांनी आपल्या इन्कमला अगदी कमी असल्यापासून 30 लाख पर मंथ, 50 लाख पर मंथ. का? कारण त्यांचा बीटा स्कोअर जो आहे तो आपण हळूहळू वाढवत गेलो. काही लोक ज्यांना जॉबच नव्हता त्यांना जॉब मिळाला आणि 8 सोर्सेस ऑफ इन्कम तयार झाले. कारण बीटा स्कोर वाढला. आणि फोन करतात, मैडम पल्लवी मैडम पता नहीं चला एक्चुअली कि उनका फोन कैसे आया और मुझे जॉब कैसे मिल गई। मैं तो सोच रहा हूँ कि जॉब ना करूँ, खुद का बिजनेस ही स्टार्ट कर लूं। अब तक तो फिर आपको जॉब चाहिए था। नहीं, लेकिन बिजनेस में मुझे लगता है ज्यादा प्रॉफिट होगा और मैं बिजनेस ज्यादा एंजॉय करूँ। ठीक है, जॉब एंजॉय करते हुए शुरू करो विथ कॉन्फिडन्स, दे स्टार्ट देअर बिझनेस. डिप्रेशन मध्ये असलेला व्यक्ती ज्याला वाटतंय की आता तर बस पल्लवी मॅमचा शेवटचा प्रोग्राम आहे, हे नाही झालं तर मी आय विल एंड माय लाईफ. असे 2 लोक ज्यांनी जॉब घेतला, स्वतःचा बिझनेस चालू केला आणि त्याच्यानंतर आज आपल्या कुटुंबाचा सांभाळ करताय. चांगले मोठे झालेले पुरुष स्वतःच्या जीवनात कशाची कमी नसताना. बीटा स्कोर जेव्हा तुमचा इम्प्रूव्ह होतो, तुमचं लक तुमच्या हातात येतं. यू कॅन कंट्रोल युअर माइंड, देन यू कॅन कंट्रोल युअर लाईफ. तर हा जो प्रोग्राम आहे आतापर्यंत जेव्हाही मी पूर्ण आपल्या नॅशनल म्हणजे नॉन मराठी लोकांसोबत याला 25,000 30,000 पर मंथ असं मी याला कंडक्ट केलेलं आहे. पण मराठी लोकांसाठी आणायचं आहे आणि मी स्वतः मराठी आहे, मला लिमिटेशन्स माहिती आहे मराठी लोकांचे. आणि म्हणून हा प्रोग्राम फक्त 3,999 21 दिवसासाठी आपण सुरू करतो. आणि समजा हा प्रोग्राम आपण एक्सटेंड केला, तर समजा एक्सटेंड केला आणि समजा आपल्याला प्रत्येक लोकांनी सगळं पुष्कळ लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला, तर होऊ शकतं की तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी, कारण तुम्ही इकडे सुरुवातीला बीटा टेस्टिंग मध्ये आहात, तर तुमच्यासाठी 21 दिवसाचा नाही, तो 30 दिवसांचा राहील. आणि एक गॅरंटी आहे माझ्याकडून, समजा या 21 दिवसामध्ये किंवा 30 दिवसामध्ये तुम्हाला वाटलंय की तुमच्या आतमध्ये काहीच बदल झाला नाही, तुमच्या आतमध्ये काहीच बदल नाही झाला, तुमच्या जीवनात तुम्हाला काही फायदा नाही वाटला, तर मी तुमचे पूर्ण पैसे परत करेन. सो ह्याचं इंटेन्शन काय आहे? याचं इंटेन्शन असं आहे की मराठी व्यक्तीने आपल्या जीवनाचा स्तर उंचवावा, मराठी व्यक्तीने स्वतःला पात्र समजावं, मराठी व्यक्तीने स्वतःला मी योग्य व्यक्ती आहे हे समजावं. कारण मराठी व्यक्तीचा जो माइंडसेट आहे तो कशाचा आहे? हा श्रीमंत माइंडसेट नाही. कारण मी स्वतः मराठी कुटुंबातूनच वाढलेली आहे. माझ्या आई वडिलांनी मला इतकं सुंदर प्रकारे शिकवलेलं आहे की कसं हार्डवर्क जास्त करायचं आणि कसं खूप हार्डवर्किंग पर्सन बनायचं. पण खूप मेहनत करून माझ्या जीवनामध्ये मी जास्त दुःख सहन केलेलं आहे. पण जेव्हा मी मेहनत कमी केली आणि योग्य दिशेने मी हे करते, हे का करते आहे आणि मला हे करायची का गरज आहे, असे प्रश्न विचारायला लागले, मला कमी मेहनतीमध्ये जास्त मिळायला लागलं. आणि मग नंतर माझेच आई वडील मला म्हणतात, नाही नाही नाही, यू बिकेम लकीयर. म्हटलं नो, मी लकीयर नाही झालेली आहे. व्यक्ती सेमच आहे, तुमचे बिलीफ माझ्याकडे सेमच आहे. फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे शक्य आहे, हे शक्य आहे. आणि मी तुमच्यासमोर उदाहरण आहे, मी तुमची मुलगी आहे. बस मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही तुमचा हा जो बिलीफ आहे हा तोडा. मग ते मला नाही, पण आता आम्ही रिटायर झालो, आम्हाला गरज नाही. नाही, इट्स ओके. पुढच्या लाईफ टाईम मध्ये एक चांगला बिलीफ घेऊन जा की मेहनत करा, पण कुठे करताय, कुठल्या दिशेने करताय. एकदम म्हणजे इट्स लाईक हार्ड हार्ड वर्क करण्याचे, हार्ट वर्क करा. हार्ट म्हणजे हृदयाशी निगडीत असलेलं काम करा ना. अशात का लक्ष देताय जे बिलकुलच म्हणजे काहीच तुम्हाला काही देणार नाही.
आणि बरेचदा आपण अननेसेसरी हार्डवर्क खूप करतो. तुम्ही तुमच्या जीवनात बघा, तुम्ही कितीदा अननेसेसरी हार्डवर्क करता. ज्याच्यातून निष्पन्न काहीही निघणार नाही, पण तुम्ही हार्डवर्क करता कारण ते तुमच्या स्वभावात आहे. हार्ट वर्क नसतं ते. ते तुम्हाला करायचं नाहीये. कधी-कधी लोकांना प्लीज करण्यासाठी. कधी-कधी तो काय म्हणेल, ते नाराज नको व्हायला. मला नाही करायचंय, पण काय आहे ना, ते जावं लागेल. मग कधी-कधी खूप स्पेशली बायकांसोबत खूप स्वयंपाक करतात. त्यांना रोज स्वयंपाक करायची इच्छा नसते. पण त्याचा हार्ट जर नसेल, तर ते त्यांच्यासाठी हार्ड वर्क होऊन जातं. सो यू हॅव 2 चॉईसेस. ईदर टू डू हार्ट वर्क ओर डू हार्ड वर्क. वर्क तर करायचंच आहे. कोणीच असं नाहीये ना, की जो फक्त आपल्या म्हणजे आपण आराम करायला ऍक्च्युअली जन्मालाच नाही आलोय. मी असं नाही म्हणत आहे तुम्ही पलंगावर झोपून राहा, व्हिज्युअलाइज करा, मॅनिफेस्ट होईल असं नाहीये. कृती आहे त्यात. पण कशी? अलाइन्ड. अलाइन्ड. राइट? सो तुम्हाला समजा या कार्यक्रमामध्ये जर भाग व्हायचा असेल, आपण 13 मार्चपासून सुरू करू शकतो. तुम्हाला जर या कार्यक्रमाचा भाग नाही व्हायचा असेल, तरी पण चांगलं आहे. आपले हे सेशन सुरू राहतील. पण 21 दिवसात जेव्हा तुम्ही सलग सेशन घेता, तर काय होतं? तुम्ही कंटिन्यूअस त्या स्पेसमध्ये असतात. तुमची जी जर्नी आहे, जसं फॉर एक्झाम्पल मला असं नेहमी वाटतं, की माझे 10 वर्ष जर मला त्या 10 वर्षाआधी एक राइट कोच किंवा राइट ही सिस्टम मिळाली असती, तर कदाचित मला 10 वर्ष लागले ते 6 महिन्यात झालं असतं. आणि मला याचा पूर्ण विश्वास आहे. मग आत्ताच मी काल परवा एक अनुपम मित्तल ते शार्क टँक शोचे हे आहेत ना, तर त्यांनी सांगितलं, की माझ्या जीवनामध्ये माझी एक फाइनेंशियल डिप्रेशनची फेज आली आणि मुझे ऐसा लगता है कि उस टाइम पे मुझे 4 साल लग गए बाहर आने में. तब कोचिंग वगैरह था नहीं. अगर कोई कोच होते तो शायद 6 महीने में बाहर आ जाता. लेकिन मैं ये बोलूं कि वो टाइम वापस नहीं आ सकता. तर मी तुम्हाला हेच सांगते, आपल्या जीवनाचे जे वर्ष आहे ना, टाईम कधी परत नाही येऊ शकत. तुम्ही सगळं परत आणू शकता. तुम्ही वेळ परत नाही आणू शकत. तर तुम्हाला समजा असं वाटतंय, की ही जी बीटा स्कोरिंग आहे, याच्यावर आपण त्या समुद्राच्या खोलात जाऊ शकतो. आणि तुम्हाला जर वाटलं, की आपण या समुद्राच्या खोलात जाऊन आपल्या आतले ते सगळे शंख शिंपले काय आहेत ते पण शोधू आणि कुठले अननेसेसरी दगड आहेत किंवा धोंडे आहेत, जे आपण दूर काढले तर आपला प्रवास सोपा होऊ शकतो. तर जीवन आणखी सुंदर बनेल. तुमच्या स्वप्नांची जेव्हा पूर्ती होते, तर जीवन सुंदर होतं. जर आपल्याला काही स्वप्न नाहीये, तर जीवन जगायला आपल्याला काही चैतन्य पण येत नाही. तर ही चैतन्य आणि ऊर्जा कशासाठी आहे? आपल्या जीवन जे आहे, ते आपल्या स्वप्नांसाठी आणि ध्येयासाठी आपण रोज एक पाऊल समोर घ्यावं आणि त्या चांगल्या ऊर्जेने आपण ते पाऊल घेताना आनंद आणि प्रेम अनुभव करावा यासाठी. है ना? तर आता तुम्हाला या आजच्या सेशनमधून तुमच्यासाठी काय-काय ओपन अप झालं? तुमच्यासाठी एक ना मी बिलीफवरच एक माझा अनुभव सांगते इथे. बिलकुल जरूर. ऍक्च्युली माझ्या घरी एक रूम च्या बाहेर निघाल्यानंतर एक स्विच ऑन करायचं त्या मधल्या पॅसेज मधला, तर तिथे कर्टन आहे है ना, आणि ते कर्टन आणि तो स्विच बोर्ड अगदी असा लागून. तर काय करावं लागत होतं ना मला, की जसं मी या रूम मधून तिकडे शिफ्ट होते, तर तो कर्टन सरकवून मला लाईटचा स्विच ऑन करायचा. ओके. तर गेले जवळपास आता त्या घरात मी 12-15 वर्ष झाली मी राहते आहे त्या घरामध्ये आणि गेले 10 वर्ष समजा मी तीच ॲक्शन रिपीटेडली करत आहे. मग एक दिवस काय झालं ना, मला काय माहिती काय वाटलं, मी तो कर्टन पूर्ण सरकवूनच दिला. म्हटलं तसाही बिनकामाचा आहे हा, सरकवून द्या. पण गेले 8 दिवस मी माहिती आहे का, असा हात करूनच स्विच ऑन करते आहे. मला एकदम ते एक दिवस रिअलाईज झालं, की अरे मी हे काय करते आहे? स्विच ऑन करायच्या आधी हा तसा करते, जेव्हा की ते कर्टन आहेच नाही. म्हणजे इथून मला आता ती एक घटना आणि हे सगळं लक्षात आलं, की तो कर्टन जरी हटलाय ना, सर्कमस्टान्सेस जरी सगळे क्लिअर झालंय, सगळं झालंय, स्टिल बिलीफ इज हिअर. एक्झॅक्टली. व्हेरी वेल सेड. बिलीफ तर आहे. मग मी म्हटलं, की इतकं जर आपली मसल मेमरी स्ट्रॉंग आहे, इतकं आपलं सगळं स्ट्रॉंग आहे, किती मूर्ख आहो आपण, की आपण याचा प्रॉपर युटिलाइजच करत नाही आहोत. कारण आपलं लक्ष कुठे आहे माहितीये? माझं हे स्वप्न पूर्ण होत नाहीये कारण ते कारण शोधतो आपण आपल्या शरीराच्या बाहेर. माझी परिस्थिती अशी आहे. कारण हे लोकं सपोर्टिव्ह नाही. कारण त्याने असं केलं. कारण त्याने तसं केलं. कारण हे कारण ते. तर आपलं लक्ष कुठे आहे माहितीये?
माझं हे गोल अचीव होत नाहीये कारण की, तर ते कारण कारण शोधू दे. ते कारण मी जर शोधलं तर मी माझ्या इगो माइंड मध्ये हिरो बनून जाते. आणि आपलं इगो माइंड आपल्याला हिरो बनवण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट आहे. आणि आपण त्याचे विक्टिम बनून जातो. आणि मग आपण कारण शोधत राहतो, बाहेर शोधत राहतो. आणि जेव्हा हे एक दिवस युनिवर्स तुम्हाला म्हणेल, जसं तुमच्यासोबत झालं, हे सगळे कारण मी हटवून दिले, आता बघ, आता हे नाही होत आहे. का? कारण बाहेर नव्हतंच, कारण ते इथे होतं. आता तर- हम्म. राईट. हम्म. तर हे कारण Yeah. इट इज जस्ट लाईक वी डायग्नोज अ पेशंट, आणि जोपर्यंत आपल्याला डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट होऊ शकत नाही. सिमिलरली, जोपर्यंत हे डायग्नोसिस होणार नाही तोपर्यंत तुमचा बीटा स्कोर वाढू शकत नाही. जर बीटा स्कोर नाही वाढला तर तुम्ही जिथे आहात तिथेच राहणार. आपल्याला जीवनात जर प्रगती करायची असेल तर सगळ्यात मोठा बदल आहे इथे करावा लागेल. आता इथे सगळं, पण इथे आहे काय? इथे आपले बिलीफ्स आहे, इथे आपल्या भावना आहेत. विश्वास, भावना, विवेक, कृती, आणि आपलं लक्ष कुठे आहे? लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीची कांती आणण्याकडे लक्ष आहे का, की भूतकाळाकडे लक्ष आहे? हे आपल्याला स्वतःला विचारायचं आहे ना. तर भेटूया परत पुढच्या बुधवारी. त्याआधी हा सेशन संपवण्याचे कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, काही शेअरिंग असेल तर तुम्ही करू शकता. मॅम, येस. तुम्ही जे 21 डेजचं सेशन सांगितलं त्याचं मॉर्निंगला टायमिंग असणार आहे का? 7:15 to 8:15? सकाळी 7:15 ते 8. हे आपण म्हणजे जर कुणाचं मत घेतलं आणि संध्याकाळी होऊ शकतं की तुमचं असं प्लॅन झालेलं आहे ते, कारण आता जसा क्वालिटी टाइम संध्याकाळी मिळतो खास हा, करून महिलांना, बरोबर, आय अंडरस्टँड दॅट. सकाळी 7:15 नसतो. ते 8 का? त्याचं कारण आहे, याच्या मागे पण एक शास्त्र आहे ऍक्च्युली. या टाइम कुठला ठेवायचा याबद्दल मी फार विचार केला. संध्याकाळी का सकाळी? सकाळी काय होतं, आता जेव्हा मी सकाळी ठेवणार ना, मला खूप लोक म्हणणार, नाही मुलांची शाळेची घाई आहे, नाही ऑफिसला जायची घाई आहे, नाही ही घाई आहे, ती घाई आहे. पण मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगते, तुम्ही जर फक्त अर्धा तास आधी उठलात तर तुम्ही हा अर्धा तास काढू शकता. आणि का हे आवश्यक आहे? कारण सकाळचा जो विचार आहे ना, तो तुमच्या माइंडमध्ये जर गेला तर दिवसभर ते मॅनिफेस्टेशन फास्ट होतं. आणि दिवसभरातून जेव्हा तुम्ही काम करता, सगळं काही आटोपून तुम्ही इथे बसता, तुमचं माइंड थकलेलं असतं. तर जो आपण प्रोग्राम करणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या माइंडला रिप्रोग्रामिंग करणार आहे. त्या रिप्रोग्रामिंग साठी सकाळची वेळ उत्तम असते. म्हणजे बेस्ट इज मॉर्निंग, सेकंड बेस्ट इज इव्हनिंग, फर्स्ट बेस्ट तुम्ही मला विचाराल, मी तर म्हणेन 6 वाजता करायला. पण बरेच लोक त्याला रेजिस्ट करतील की इतक्या सकाळी कसं होणार. पण समजा तुम्ही प्रयत्न केला आणि तुम्ही विचार केला, तुम्ही सकाळी 6 ते 6:45 म्हणाल तर आपण ती बॅच करू शकतो. कारण त्याने काय होणार, तुमच्या सकाळी सकाळी तुमच्या माइंडमध्ये जो संस्कार जातो तो दिवसभर तुमच्या कामामध्ये तुम्हाला कामी येईल. ऍक्च्युली तुमचा दिवस जास्त सक्सेसफुल होईल. तरी पण तुम्ही मला तुमचं प्रेफर्ड टाइम सांगू शकता, सो दॅट वी कॅन डिसाइड इट टुगेदर. आपण सगळे मिळून समजा तुम्हाला वाटतं की किती लोक सकाळी करू शकतात 6 वाजता, सांगा तर मला. आपण इथेच करू शकतो. 6 वाजता जमतं का? येस. जमेल. ओके, किती लोकांचं जमतंय? अरे वा, 1 2 3. ओके. आणि सकाळी 7 वाजता, 7 सव्वा 7ला किती लोकांचं जमेल? अच्छा, 7 सव्वा 7ला सकाळी 2 लोक आहेत. ओके, अच्छा, जमू शकेल. जमू शकेल. आणि संध्याकाळी किती लोकांचं जमतं? संध्याकाळी समजा आपण 8 वाजता घेतला, 2च. ओपीडी टायमिंग. हा, एक्झॅक्टली, पूर्ण पार्टिसिपेशन. बघा, संध्याकाळची वेळ सांगू का, मराठी लोकांचं कल्चर कसं असतं, म्हणजे मराठी नाही, हे सगळ्यांचंच आहे, की जनरली स्त्री असो की पुरुष, आपल्याला आपल्या कुटुंबासोबत मिळून जेवण करणे, मुलांशी बोलणे, मग दिवसभराचं थोडंसं दुसऱ्या दिवशी सकाळची तयारी करणे, किंवा आपल्याला काही एंटरटेनमेंट किंवा सगळ्यांना मिळून काही पाहायचं आहे, तर ह्याच्यासाठी मध्ये आपण ना संध्याकाळ जनरली आपण स्पेंड करतो. तुम्हाला हे पटतंय का की मी जे म्हणते हे असं माझ्याच घरात आहे की तुमच्याही घरात आहे, की कुटुंबासोबत वेळ घालवणं आपल्याला आवडतं संध्याकाळी, बरोबर? स्त्री असो की पुरुष, सगळ्यांसाठी हे कॉमन आहे कल्चर, बरोबर? आणि सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही उठता आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमच्या माइंडला चार्ज करून टाकलं, जसं आपण बाहेर जाताना मोबाईल चार्ज करतो, तुम्ही बाहेर जाता तर मोबाईल चार्ज करून जाता ना, डिस्चार्ज करून तर जात नाही.
मग आपल्या माइंडला का चार्ज नाही करायचं? जर तुम्ही माइंडला चार्ज करून जाल तर दिवसभर तुमचा माइंड पुरेल ना तुम्हाला. आणि मग तो जेव्हा डिस्चार्ज होऊन जातो मग तुम्ही त्याला म्हणता ऐक आता हे ऐक, हे करायचं आपल्याला, आपल्या स्वप्नासाठी हे करायचं आपल्याला. तर त्याच्यासोबत किती अन्याय आहे, हे की नाही? तर सकाळी 6ला जास्त मतं आहेत की सकाळी 6साठी मला सांगा फक्त किती लोक आहेत, म्हणजे मग मी टाइम चेंज करण्यासाठी 6साठी 1 2 आय एम कम्फर्टेबल विथ बोथ ऑफ द टाइम, बोथ ऑफ द 6 टाइम. किंवा ओके 7. ओके. हा कुठलीही केली तरी मी हा राहील त्यात. अविनाश सर पण 6 वाजता म्हणतात आहे. आणि 7 वाजताच्या प्रोग्रामसाठी कोण कोण तयार आहे? 7 वाजता कमी दिसत आहे मला 7साठी. हा तुम्ही तर सगळीकडे वंदना मॅडम आणि रेखा मॅडम नेहमीच तयार आहेत सगळे दोन्ही टाइमसाठी. बापरे, तुम्ही पण तयार आहे. ओके, ठीक आहे. तर मग असं दिसतंय की 6साठी जास्त मत आहेत, बरोबर? तर मग 6 करूया का आपण? ठीक आहे, गुड, छान. तुम्ही मला एक खूप सुंदर चॅलेंज दिलेलं आहे आणि ते चॅलेंज मी स्वीकार करायला तयार आहे. ठीक आहे. मग आता या प्रोग्रामचा तुम्ही एक छान चेंज सांगितला. 13 मार्च पासून आपण सुरू करणार आहे, सकाळी 6 ते 6:45. तर आतापर्यंत ज्यांनी ऐकलंय त्यांनी वेळेमध्ये बदल हे करून घ्या. आपण परत याबद्दल चर्चा करू 11 तारखेला रात्री 8 वाजता भेटू. असंच रात्री 8:15 वाजता. तुम्हाला त्यावेळेस काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. पण आजपासून 13 मार्च पासून सकाळी 6 वाजता ते 6:45 पर्यंतचे रजिस्ट्रेशन आर ओपन. ठीक आहे. तर तुम्हाला रजिस्टर करायचं तर तुम्ही मी इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे चॅटमध्ये, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या प्रोग्रामला आपण आणि ही तुमची मराठी लोकांची ही पहिली बॅच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय बोनसेस मिळतील, मी खूप सारे बोनसेस तयार करून ठेवलेत. ते मी पुढच्या 11 तारखेला तुम्हाला डिस्प्ले करेन की काय काय आपण करणार. तुम्ही स्पेशल आहात तर तुमच्यासाठी खूप सारे स्पेशल गोष्टी पण मी प्लॅन केलेल्या आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. तर आपण धन्यवाद. तर आपण भेटूया परत बुधवारी संध्याकाळी 8:15 वाजता. आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाची तोपर्यंत रूपरेषा पूर्ण बनलेली राहणार. आणि 13 तारखेपासून आपण एक असा विचार करा की हा एक प्रवास आहे आणि याच्यामध्ये आपण 1 महिन्यात, तुम्ही मागच्या 6 महिन्यामध्ये जे करू नाही शकले ना, 6 महिने नाही, मी तर म्हणेन 6 वर्ष, ते तुम्हाला या 21 दिवसात किंवा या पुढच्या 1 महिन्यात दिसणार आहे. ही जर्नी इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. आरसा पाहताना स्वतःवर गर्व होईल ऍट द एंड ऑफ 1 मंथ. हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. ठीक आहे. तर तुमच्या आजूबाजूला कोणी असेल ज्यांचे खूप सारे डिफिकल्ट गोल्स आहेत आणि ते अचीव नाही करू शकत आहे, कुठल्याही वयाचा व्यक्ती ह्या कार्यक्रमाचा भाग बनू शकतो. सकाळी 6 ते 6:45 आपण यासाठी ठेवलंय कारण तुमचं मत आहे आणि तुम्ही याच्यासाठी सपोर्ट केलाय. ठीक आहे. सो भेटूया परत बुधवारी हेल्थ रिलेटेड गोल्स पण यामुळे अचीव होऊ शकतात. कुठलं पण गोल अचीव होऊ शकतो. हेल्थ ना? ओके. हो, बीटा स्कोर बिकॉज इतका माय मॅजिकल सिस्टर आहे. इज ऑन धिस कॉल राईट नाव. हो, तिच्यासाठी हा प्रश्न ती नाही विचारणार, पण मी विचारला. ओके. नाही, कुठल्याही गोलसाठी Yeah. करू शकता. आणि जेव्हा इनर हा. क्लिअरिंग होता ना, तर मॅनिफेस्टेशन फारच फास्ट होतं. यासाठी टेक्निकची गरजच नाहीये. हम्म. तुम्हाला विदाउट एनी मॅनिफेस्टेशन टेक्निक मॅनिफेस्टेशन शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. Great. Thank खरं you. काय आहे ते. ओके, टेक केअर. येस, तुम्ही हात वरती केलाय, बोला. तुमचं नाव इथे गॅलेक्सी A52 आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला हा बोला. हॅलो, हा मॅडम, हा बोला. हेल्थ विषयी पण काय लिहायला पाहिजे? हेल्थ विषय, मॅनिफेस्ट. हा. तर तुम्ही तोपर्यंत काय करा, पुढच्या बुधवारी किंवा तुम्ही समजा 13 तारखेच्या कार्यक्रमाचा भाग बनू शकता. तुमचं ना, आय एम रिअली सॉरी अँड थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हे आठवण करून दिली. हेल्थ मध्ये तुमचा गोल लिहायचा आहे तुम्हाला एक. वेल्थ तुम्हाला. नाही, काय होतं मला माहितीये का मॅडम, हा बोला. ते केमो चालू आहेत ना, मी जेव्हा ते सीबीसी मध्ये करते ना, त्यात पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी कमी भरतात. बरोबर. तर मला ते जेव्हा करायच्या आधी ना खूप टेन्शन येतं की हा अरे ह्या बरोबर येतील ना आपल्या, ह्या हा चुकीच्या तर नाही येणार. हा बरं. तर मग तुम्ही हा 5 मिनिटासाठी तुमचा 5 मिनिटात बिलीफ ब्रेक करू शकते. तुम्ही तयार आहे का कोचिंगसाठी? हो, मी तयार आहे. हा हो ऐका हो आता. हो हा, तुम्हाला मला एक गोष्ट सांगा, तुम्ही स्वतःचा चष्मा स्वतः घालू शकता? हो घालू शकता. तुम्ही स्वतःचं जेवण स्वतः करू शकता? हो हा. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे. तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे.
हा ठीक आहे. हा, हो तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः वाळत टाकू शकता? हो आता बाई टाकते, पण मी टाकू शकते नाही आले तर. टाकू शकता. तुम्हाला समजा दुसऱ्यांनी दरवाजा उघडला, हम्म. तर तुम्हाला बाहेर जाता येतं? दुसऱ्याने दरवाजा उघडला तर म्हणजे कोणी दरवाजा उघडला तुमच्या घराचा, तर तुम्ही बाहेर जाता येतं तुम्हाला पायी? हो जाता येतं ना. जाता येतं. जाता येतं. बरोबर. तर तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता? हो हो, खाऊ शकता. तुम्ही स्वतःचं ब्लड सॅम्पल देऊ शकता? मी द्यायला जाते ना. द्यायला हो जाता. इझिली देऊ शकता? हो हो, व्हेरी गुड. तुम्ही तुमचा चष्मा घालू शकता? हो दरवाजा उघडू शकता? हो ब्लड सॅम्पल देऊ शकता? हो चष्मा घालू शकता? हो मेथीची भाजी खाऊ शकता? हो ब्लड सॅम्पल देऊ शकता? हो पांढऱ्या पेशी, लाल पेशीचं एक्झामिनेशन ते करत असतील तर तुम्ही कम्फर्टेबल राहू शकता? ते एक्झामिनेशन करतात, पण मग मला आता धडधड होते किंवा हे कमी तर नाही येणार ना आता किंवा तुम्ही काय. खूप वेळ घेतला. या प्रश्नाचं उत्तर फास्ट द्यायचंय तुम्हाला. तुम्ही ब्रेनला जितका वेळ द्याल विचार करायला, तितका ब्रेन काय करतो, इगोला ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे मग आपण काय कसं काय करतो? करायला पाहिजे विचार मग? तुम्हाला काही विचार करायचं नाहीये. तुमचं आता ब्रेनचं रिवायरिंग होतंय. आपण तुमच्या बरं. ब्रेनलाच रिवायर करतोय. आपण तुमचे सबकॉन्शियस पॅटर्न जे ते चेंज करतोय. काय करतोय बरं. आपण असोसिएट करतोय, अँकरिंग करतोय. तर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही स्वतःचा पाण्याचा ग्लास हातात पकडू शकता? हो तुम्ही पाणी पिऊ शकता? हो तुम्ही स्वतःचं जेवण स्वतः करू शकता? हो तुम्ही चष्मा घालू शकता? हो तुम्ही पॅथॉलॉजिस्टला सॅम्पल देऊ शकता? हो पॅथॉलॉजिस्टनी त्याच्या सॅम्पलवर जर काम केलं, तुम्ही रिपोर्ट हातात घेऊ शकता? हो ब्लडचं सॅम्पल देणं कुणाचं काम आहे? माझं डायग्नोसिस करणं आणि रिपोर्ट बनवणं कुणाचं काम आहे? पॅथॉलॉजीचं पॅथॉलॉजिस्टचं. डायग्नोसिस. हा हा, ऐका 2 मिनिटं. तुमची मुलं जेव्हा हम्म. बाहेर 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 कामाला जातात, तर तुम्ही चिंता करता? हो तुमची मुलगी किंवा मुलगा जेव्हा काही स्वयंपाक करताय किंवा कुणासोबत वाढदिवसाला गेले, कुठल्या पार्टीला गेले, तुम्ही चिंता करता? हो चिंता करता? हो मॅडम, मग जर नाही लवकर आले किंवा पार्ट्यांना नाही, गेले मी किंवा काय तुम्हाला किंवा हे नाही वाईट म्हटलं. वाटतं ना. मी असं बोलली का लवकर नाही आले? हो नाही करत, चिंता नाही करत, ती नाही करत. किराणा हो दुकानात गेले, तुम्ही चिंता करता? नाही ते त्यांचं जॉबचं काम करताय, चिंता करता? नाही नाही तुमच्या घरचे अजिबात छोटे नाही. मुलं अभ्यास करतात, तुम्ही चिंता करताय? नाही तर पॅथॉलॉजिस्ट त्यांचं ब्लड टेस्टिंगचं काम करताय, तुम्ही चिंता करताय? हम्म. वाढायला पाहिजे बुवा असं टेन्शन घेते मी. एक्झॅक्ट. वाढायला पाहिजे बुवा, तुम्ही ह्या बरोबर आता यायला पाहिजे. आता सध्या काय होतंय? आता सध्या तुम्ही अलाव नाही करत आहे. तर तुमच्या आतमधला हं. ब्लॉक बघा आता. बरं. तुमचं ब्रेन तयार आहे हा रिवायर हा व्हायला, पण तुम्ही होऊ देत नाहीये. कारण बरं तुम्ही विचार करायला खूप वेळ घेता. तुमचं ब्रेन तयार आहे. बरं तुम्हाला हो म्हणायचंय किंवा तुम्हाला त्याचं उत्तर नाही म्हणायचं की नाही. म्हणजे चिंता नाही करत. मुलं जेवण करतात, चिंता करतात? नाही. मुलं अभ्यास हं. करतात, चिंता करतात? नाही. मग दुसरे जण जे काम करताय, जर तुम्ही त्याची चिंता करत नाही, तर दुसऱ्या लोकांमध्ये तुमचे पॅथॉलॉजिस्ट आणि मेडिकल स्पेशलिस्ट पण येतात आहे. ते त्यांचं काम करतात आहे, तर तुम्ही चिंता करायला पाहिजे? नाही. नाही करेक्ट? तर असं जेव्हा तुम्ही ब्रेनला रिवायर करता ना, तेव्हा तुमचा ब्रेन नवीन पॅटर्न सुरू करेल आणि तेव्हा तुमची चिंता बंद होईल. अदरवाईज चिंता ही एक सवय आहे आणि मी तुम्हाला कितीही बरं. सांगितलं, चिंता चिता के समान होतीये, तरी ती हो. इन्फॉर्मेशन हं. ती इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशन डोक्याला समजते, मनाला नाही. पुष्कळ वेळा ठरवते मॅडम, पण ते कळतं पण वळत नाही. नाही ठरवून आता हे होणार नाहीये. होईल. ब्रेनला रिवायर करावं लागेल. आता हा मी हा आता हे कसं आपल्याकडे 5 मिनिटं होते, पण समजा माझ्याकडे तुम्ही जर मला अजून अर्धा तास दिला, तर आपण हा पॅटर्न परमनंटली चेंज करू शकतो. बरं. आणि असे बरेच पॅटर्न्स आहे आपल्याजवळ, जे आपण हा छान हा सांभाळून ठेवले आणि तेच आपले ब्लॉकेजेस असतात मॅनिफेस्टेशनचे. जर तुम्हाला तुमची चांगली हेल्थ मॅनिफेस्ट करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या ब्रेन मधले हे सगळे पॅटर्न्स दूर करावे लागतील. बरं. मॅडम ते करण्यासाठी काही लिहायला वगैरे पाहिजे की काही काही सध्या असं? काही लिहू नका. मी सांगितलं ना, नाही मॅनिफेस्ट ना. टेक्निक अजून सुरूच करू नका. टेक्निक लिहिणं खूप चांगली आहे सवय, बट तुम्हाला काही असं दिशा नाही आहे सध्या ना. हं. सध्या दिशा नाही आहे. नाही, सध्या मला मला परवा परत क्रिएट करायला जायचंय ना, मग ते पण असं वाटतं हे बरोबर येईल का? हा, आता कमी असेल का? औषध घेते मी हे त्याचं. हे काम कोणाचं आहे?
डॉक्टर. डॉक्टरचं काम आहे. सेम डॉक्टर आज कुठलं तरी ऑपरेशन करताय, तुम्ही चिंता करताय नाही, का? चिंता तर दुसऱ्याचं करतात त्याच्यामुळे एवढी चिंता. म्हणजे कोणाचं म्हणता तुम्ही? माझं? कुणाचंही असू द्या, हो, चिंता करते ना. कुणाचंही असू द्या. बरोबर छान व्हायला अच्छा, पाहिजे ते चांगलं. हा. अशोकराव शिंदे हे आता सध्या दवाखान्यात गेलेत, त्यांची चिंता करताय तुम्ही? नाही, मी फक्त परमेश्वर एवढेच बोलते, सर्वांना सुखी ठेवा. नाही नाही, तुम्ही आता मार्गावर राहा. अशोकराव शिंदे हॉस्पिटलमध्ये त्याची चिंता करताय का तुम्ही? नाही, ते मला माहितीच नाही, गेलेले आहेत नाही गेलेले, काय गेलेले. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. हा. ते तुम्हाला हा. माहिती नाहीये तर तुम्ही त्यांची चिंता नाही करत आहे. नाही. हा. पण माहित नसलेले आणि माहित असलेले दोन्ही लोकच आहे. तुम्हाला माहित असो का तुम्हाला माहित नसो, डॉक्टर त्यांचा जॉब व्यवस्थित करणारच आहे. बर. महत्वाचं काय आहे, तुमचा स्वतःवर विश्वास नाहीये म्हणून तुमचा हो. डॉक्टरांवर विश्वास नाहीये. आणि अच्छा. डॉक्टरांवर विश्वास नाहीये हे मी जे म्हणते हे त्रिवार सत्य नाहीये, हे कंडिशनल आहे. डॉक्टरांवर विश्वास आहे मॅडम, आहे. डॉक्टरांवर तेच विश्वास आहे. फक्त म्हणून मी माझं तुम्हाला शरीर म्हणजे हे तयार करेल की नाही, हे हा होईल की नाही असं. तेच तर, हा तुमचा कंडिशनल आहे. तेच तुम्ही म्हटलं डॉक्टरवर विश्वास हे त्रिवार सत्य नाहीये तुमच्या वर्ल्डमध्ये. तुमच्या वर्ल्डमध्ये डॉक्टरवर विश्वास नाही याचा अर्थ असा आहे की हे माझं सगळं व्यवस्थित होईल का या डॉक्टरांकडून, माझाच तो प्रॉब्लेम नाही. कारण स्वतःवर विश्वास नाही, त्याचं ओरिजिन तिथे आहे. हम्म. डॉक्टरांवर हा, विश्वास मला असं वाटतं हे माझं सगळं नाही. बरं होईल ना, व्यवस्थित हा होईल ना, सगळ्या केमो व्यवस्थित होतील ना. हा आता तुम्ही जो विचार करताय त्याच पेशी बनतात आहे, अच्छा. त्याच पेशी बनतात आहे. समजा माझ्यावर समजा माझी शंका आहे ना, नाही पण हे माझं बरोबर होईल का का नाही, तर हे जे मी बोलते आणि विचार करते ना, माझे जे पेशी आहेत ना त्या म्हणतात आहे जसं तू म्हणशील तसं मी करीन. अच्छा. ते पेशी खूप आज्ञाकारक आहे, हा प्रॉब्लेम आहे. हा 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 हा. आज्ञाकारक नसत्या ना तर तुमचं ऐकलं नसतं, पण ते ऐकतात ना तुमचं. तर आता काय करावं मग लागेल? आपण नेहमी चांगलं हे करायचं. माझ्या आता सगळ्या पेशी चांगल्या वाढलेल्या आहेत, चांगलं कामं करतायत. व्हेरी गुड. बघा, हे मी तुम्हाला म्हटलं का म्हणायला की तुम्हीच म्हटलंय? नाही, मीच म्हटलं. हा, तर हे आपला मनाचा समुद्र आहे, याच्यात खूप सारे मोती दडलेले आहेत. हा हा हा. हा, जेव्हा हे मोती आपल्याला मिळतात ना आणि आपण यांना पकडून जीवन जगतो, तर आपल्याला जसं हवंय तसंच जीवन होणार. तर आजपासून तुमच्या पेशींना तुम्ही काय आज्ञा द्याल? धन्यवाद. माझे सगळे पेशी सगळ्या चांगलं काम करतायत, सगळे करतात. पेशींना धन्यवाद देईल मी माझ्या सगळ्या. हा, बघा आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला सुरुवातीला, तुम्ही चष्मा घालू शकता का, दरवाजा उघडू शकता का, मेथीची भाजी खाऊ शकता का? तुम्ही इतक्या साऱ्या गोष्टी करू शकताय कारण हो. पेशी आहेत तुमच्या जवळ चांगल्या, हो. है ना? तर आपल्या ब्रेनचे पॅटर्न्स आपण बदलवू शकतो. आज तुम्ही तुमच्या ब्रेनचा एक पॅटर्न बदलवला, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद. सगळ्यांनी धन्यवाद टाळ्या मॅडम. वाजवा. आता तुम्ही एक प्रॉमिस करा की तुम्ही आजपासून या विचाराने जगाल. हो, पॉझिटिव्ह विचाराने जगेल की बाबा काही नाही, माझं सगळं पॉझिटिव्ह चांगलं. विचार नाही करायचंय तुम्हाला. तुम्हाला आता हे ज्ञान मिळालेलं आहे की तुमच्या पेशी ज्या आहेत त्या तुमची आज्ञा पाळतात. धन्यवाद. बरोबर. हो, चालेल. बरोबर. मी सगळं हा, जर माझे मुलं माझी आज्ञा पेशींना पाळतात. बोलत राहील मी सगळं माझे. हा. आता माझा समजा एक खूप आज्ञाकारक मुलगा आहे मला, हा, मी त्याला हे नाही म्हणणार ना बिल्डिंग मधून उडी मार, नाही. पण मला माहितीये तो आज्ञाकारक आहे. हो. हा, तो बंड असता आणि म्हटलं असतं तर मला माहिती नाही करणार आहे तो. एक ग्लास तर देईल पाण्याचा हातात, काय हे करेल, हे की नाही? पण जर आज्ञाकारक हो. तर मी बोलताना किती लक्ष देऊन ऐकेल नाही का, बोलेन. हो हो हो. तुमच्या पेशी तुमची सगळी मुलं आहेत जे फार आज्ञाकारक आहेत. त्या आज्ञाकारक मुलांना आपण प्रेम द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? हो. द्यायला पाहिजे का त्यांच्यावर शंका घ्यायला पाहिजे, हा चोरी तर नाही करणार माझ्या घरच्या पर्स मधून पैशाची? करायला पाहिजे का शंका अशी? हो. नाही नाही. नाही ना? तर आजपासून तुमच्या पेशींना तुमच्या मुलांसारखं बघा, जे फार हो. आज्ञाकारक, तुमच्यावर प्रेम करतात. आणि जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम नाही करत आहे तर त्या पेशींवर तुम्ही अत्याचार करताय. सॉरी मॅडम, नाही करणार. व्हेरी गुड. सॉरी मला नका म्हणू, पण थँक्यू व्हेरी मच बरोबर. फॉर युअर पार्टिसिपेशन. तुम्ही ओपन माइंडनी इथे पार्टिसिपेट केला. तुमच्या हो ब्रेनचा हो. पॅटर्न बदलवण्यासाठी आधी तुम्ही रिलक्टंट होतात आणि नंतर तुम्ही हळूहळू ओपन अप झाल्या. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. हो.
है ना? धन्यवाद मॅम खूप मॅडम. छान वाटलं. धन्यवाद. एकदम छोटंसं एक्झाम्पल पण तुम्ही खूप सिम्पल वेने ते हँडल केलं. आय एम ईगर टू अटेंड दॅट सेशन. तुमचा शुअर वेळ शुअर. घेतला मी सगळ्यांचा पण जास्तीचा. सगळ्यांचा तुम्ही वेळ नाही घेतला, तुम्ही सगळ्यांना खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन दिलंय. एक व्यक्ती अरे वा. शेअर करतो ना, तेव्हा धन्यवाद. ते सगळ्यांच्या जीवनातला कुठला तरी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह. पार्ट असतो. अगदी बरोबर आहे. हा, म्हणून आपण हा एक ग्रुप प्रोग्राम घेणार आहे जिथे एक व्यक्ती त्याचं शेअर करतो आणि सगळ्या लोकांना ट्रान्सफॉर्मेशन मिळतं. हो. हेच त्या सेशनचं मॅजिक आहे. नक्कीच मॅडम. ठीक आहे. हो हो हो. पण धन्यवाद. यासाठी फक्त पाऊण तास बस झाला. हो हो, बघा तर जादू कशी आहे तर. पाऊण तास बरा, पाऊण तास खूप आहे. 20 मिनिटात होऊ शकतं, पण आपण काय करणार आहे, त्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह सेशन नाही ठेवणार. आता हे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, तिथे तुम्हाला रिअल वर्क करायचंय, तुम्हाला रोज डायरी पेन घेऊन यायचंय. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहे. तुम्हाला ते काम करायचंय, विचार करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला माझ्याशी शेअर करायचंय, मला सांगायचंय. तर ही प्रायव्हेट स्पेस राहणार आणि आपण त्या दिवशी एका दिवसात 2 ते 3 लोकांचे जरी शेअरिंग घेतले, तरी तुम्हाला लक्षात येईल दिवसभरासाठी इतकं काही विचार करायला आहे. फॉडर मिळेल दिवसभरासाठी, की आता मला माझ्या जीवनात काय ऑब्झर्व करायचंय, मला काय दिसतंय. आणि हळूहळू गोष्टी ओपन अप होतील आणि हळूहळू तुमच्या जीवनातले पुष्कळ सारे लेयर्स तुम्हाला कसे डिझॉल्व्ह होतात हे कळणार. कारण 21 दिवस आपल्या मेंदूला लागतो नवीन पॅटर्न ऍक्सेप्ट करायला. आता जसं यांनी शेअर केलं, तर यांना आज एक लेयर निघाली, एक लेयर फक्त. पण समजा 21 दिवस या पूर्ण वेळ तर त्यांचा जो ब्रेन आहे ना, 21 दिवस या कॉन्स्टंटली या कॉन्व्हर्सेशन मध्ये राहतील. 21 दिवसांना त्यांचा ब्रेन डिफरंटली थिंक करायला लागेल. कारण नवीन पायवाट तयार केली आपण. बरोबर. आणि समजा 90 दिवस तुम्ही त्या कार्यक्रमात आहात, 90 दिवसामध्ये तर इट इज लाईफ ट्रान्सफॉर्म. 90 दिवस म्हणजे इज लाईफ ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. सो 13 मार्च पासून आपण सकाळी 6 वाजता भेटणार आहे आणि पाहूया काय काय आपण जादू निर्माण करतो. अजून तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर मी चॅटबॉक्समध्ये माझा नंबर टाकलेला आहे. तुम्ही यावर मला मेसेज करू शकता, मला विचारू शकता, जे तुम्ही इथे विचारू शकत नाही. ओके. थँक यू व्हेरी मच अँड टेक केअर. शुभरात्री. भेटूया परत पुढच्या बुधवारी. धन्यवाद मॅम. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you so much.